एक अतिशय वेगळा विषय पुरातत्व वास्तूंच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्यासाठी निवडलेला आहे आणि त्याचं कारणही घडलं. तो अनुभव वैयक्तिक एका समूहापुरता असला तरी सार्वजनिक करण्याचं कारण म्हणजे असे की तो त्यातला विषय त्याची जी तीव्रता आहे ती व्यापक आहे आणि ती पूर्ण खरं तर भारताच्या पातळीवरतीच आहे, महाराष्ट्राच्या पातळीवरची आहे, पण आम्ही त्याची व्याप्ती मराठवाड्यापुरती ठेवतो आहोत. ते इतर सगळ्या ठिकाणी लागू पडतं. भटका तांडा या नावानं एक पर्यटनप्रेमीचा असा एक छोटासा समूह तयार झालेला आहे औरंगाबाद शहरामध्ये आणि आजूबाजूची जी काही प्राचीन अशी स्थळं आहेत, दुर्लक्षित अशी, मुद्दा लक्षात घ्या, दुर्लक्षित अशी, उपेक्षित अशी स्थळं जी लोकांना माहिती नाहीत, त्यांना आपण ती दाखवूयात. मी स्वतः वैयक्तिकरित्या आमचा एक फ्रेंच पर्यटक मित्र आहे की जो सस्टेनेबल टुरिझम, शाश्वत पर्यटनासाठी काम करतो आणि परदेशातून इथे येऊन मुद्दाम 6-6 महिने या प्रदेशामध्ये राहून इथली माहिती गोळा करून त्या तिथल्या पर्यटकांना सांगतो आणि त्यांना तो घेऊन येतो. कोरोनाच्या काळात त्याला जरा सध्या बंदी आलेली, ती गोष्ट वेगळी. आम्ही असं ठरवलं की औरंगाबाद शहराच्या आजूबाजूची अगदी 20, 25, 50 किलोमीटरच्या आतली स्थळं निवडायची, त्या ठिकाणी लोकांना घेऊन जायचं, ते दाखवायचं, ज्याची माहिती लोकांना फारशी नाही. परत मी त्याच्यातलं विश्लेषण यासाठी करतो आहे की जी अतिशय प्रसिद्ध अशी स्थळं आहे, म्हणजे वेरूळची लेणी असो, अजिंठ्याची लेणी असो किंवा बीबी का मकबरा असो, देवगिरी किल्ला असो, ही 4 ठिकाणं मराठवाड्यातली, औरंगाबादच्या जवळची सगळ्यांना माहिती. त्यातली 2 तर जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली आहेत, अजिंठा, वेरूळ, त्याच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. पण ह्याच्या शिवायची जी स्थळं आहेत त्यांची माहिती होत नाही, असा तो विषय होता. त्या पद्धतीनं आम्ही जी आयोजित केलेली सहल होती, आणव्याचं अतिशय प्राचीन 1000 वर्षापूर्वीचं चालुक्यकालीन मंदिर आहे, भोकरदन तालुका, जिल्हा जालन्यामध्ये ते येतं. रहिमाबाद म्हणून त्याच्या अलीकडे दुसरं एक मंदिर आहे, त्याच्या थोडंसं नंतरचं पण अतिशय सुंदर दुर्लक्षित असं मंदिर आहे. आणि वेताळवाडीचा अजिंठ्याच्या डोंगरामध्ये किल्ला, या 3 ठिकाणची सहल होती. केवळ आम्ही ही सहल आयोजित केली, त्याची माहिती सोशल मीडियात टाकली, ती समजून, ती वाचून, म्हणजे प्रत्यक्षामध्ये आम्ही कुठेही पुरातत्व खात्याकडे काय अर्ज केलेला नव्हता, परवानगी मागितली नव्हती, कारण की ही स्थळं खुली आहेत. लक्षात घ्या मुद्दा, इथे कुठलंही प्रतिबंधात्मक म्हणजे तुम्ही कागदोपत्री काय असायचं ते असो, पण तिथं प्रत्यक्ष कुठलंही संरक्षण नाही, तिथे प्रत्यक्ष कुठलाही वॉचमन, चौकीदार नेमलेला नाही. जो काही चौकीदार म्हणून सांगितला जातो तो त्याला बऱ्याच ठिकाणची कामं आहे, त्यामुळे कधीमध्ये त्या ठिकाणी तो येऊन जातो. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ह्या सहलीची माहिती मिळाली, त्या पुरातत्व खात्याच्या संचालकांनी आवर्जून त्यांच्या आधी कर्मचाऱ्यांनी नंतर त्यांनी स्वतः फोन करून सांगितले की या ठिकाणी कोरोनाच्या ह्याच्यामुळे प्रतिबंध घातलेला आहे, अजून ही स्थळं उघडी नाही आहेत, तेव्हा तुम्ही जाऊ नये. आम्ही त्यांना सांगितलं की ही स्थळं खुली आहेत. खुली म्हणजे अक्षरशः भौतिकदृष्ट्या खुली, त्याला काहीच बंधन नाही, दरवाजा नाही, कुलूप नाही, काही नाही. आणि जर अशी दुर्लक्षित स्थळं, एरवी तिथं कोणी जात नाही असं तुमचं सुद्धा म्हणणं असतं, ती जर लोकांना दाखवली तर काय अडचण आहे. त्यांनी जे काही म्हणजे ज्या पद्धतीनं सरकारी कारभार चालतो ना, कागदी घोडे नाचवणे, त्यांनी तसं सांगितलं आणि ह्यांचं यादीमध्ये नाव आहे आणि ही स्थळं संरक्षित वास्तू आहेत. संरक्षण नसलं तरी यादीमध्ये नाव असलं की ते स्थळ संरक्षित वास्तू होतं, हे लक्षात घ्या. हे झाल्याच्या नंतर आम्ही म्हणलं की हे जरी असलं तुम्ही दुर्लक्ष करा जर पर्यटक त्या ठिकाणी जात असतील तर. बाकी तर आम्ही कोरोनाचे सगळे नियम पाळतो आहोत, बाकीचे ते प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. पण त्यांनी इतक्यावर न थांबता त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दलचे लेखी स्वरूपातलं पत्र दिलं. मी तुम्हाला ते स्क्रीनवरती पत्र दाखवतो. आणि जो भटका तांडा आमचा ग्रुप आहे त्याच्यावर आमच्या ज्या 4 जणांची नावं, मोबाईल नंबर सगळं संपर्कात दिलेली आहे, त्यांना आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्यांना प्रतिबंध करा, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावा असं सांगितलं. त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यातून सुद्धा आम्हाला फोन आले की असं तुमच्यावरती नोटीस बजावल्या गेलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी प्रवेश करता येणार नाही. आमची विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी प्रवेश करू नये. बरोबरचे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि बाकी सगळं लक्षात घेता आम्ही ती सहल स्थगित केली. पुढं कधीतरी आम्ही निघूयात. आता ह्याच्यामुळे जो विषय समोर आलेला आहे मला तो तुमच्यासमोर ठेवायचा. ह्याच्यापैकी ज्या किल्ल्यावर त्यांनी बंदोबस्त घातलेला आहे त्याचं मी तुम्हाला छायाचित्र पण आत्ता तुमच्यासमोर इथे दाखवतो की त्या दरवाजाला, म्हणजे त्याला काही दरवाजाच नाही आहे, नुसतं ते दगडी जी तुम्हाला बांधकाम दिसतं आहे, त्यामुळे बंदी घालायचा काही विषयच नाही. आणि त्याच ठिकाणी कालच अमावस्या होती, ज्याला गटारी म्हणतात, आणि त्या ठिकाणी अवैध रीतीनं कितीतरी कामं चालू होती, दारू पार्ट्या चालू होत्या त्या ठिकाणी, आणि कितीतरी पर्यटक त्या ठिकाणी हजर होते. म्हणजे थोडीशी जत्रा भरावी. आम्हाला प्रतिबंध घातला, तुम्ही जाऊन, आम्ही नियम पाळायचे म्हणून शांत बसलो, पण कितीतरी लोक त्या ठिकाणी गेले. माझा मुद्दा आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांना असा आहे की जेव्हा एखाद्या वास्तूला तुम्ही संरक्षित वास्तू म्हणता तेव्हा त्यासाठी तुम्ही करता काय. पुरातत्व विभाग, ह्या मी मराठवाड्यातली यादी मिळवली, 185 ठिकाणं अशी आहेत की राज्य पुरातत्व विभाग
म्हणजे केंद्रीय पुरातत्व विभाग म्हणत नाही मी, राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात अशी 1-2 नाही 185 स्थळं या 8 जिल्ह्याचा जो मराठवाडा आहे या मराठवाड्यामध्ये आहेत. महाराष्ट्रातली अजून स्थिती वेगळी आहे, त्याचा अभ्यास करून आम्ही जरूर त्याचं तुमच्यासमोर मांडू. मग ह्या ठिकाणी तुम्ही नुसतं यादीमध्ये नाव घेता आणि प्रत्यक्ष संरक्षणासाठी काय करता? एक म्हणजे जे तुमच्या यादीमध्ये नावं आहेत ती. नंबर 2, ह्याच्याशिवाय कितीतरी स्थळं अशी आहेत की जी पुरातत्व दृष्टीनं महत्त्वाची आहेत, पण त्याची अजूनही पुरातत्व खात्यानं दखलच घेतलेली नाही. एका मंदिराचा फोटो मी तुम्हाला आवर्जून दाखवतो की ह्या मंदिराचं जी शैली आहे त्या बाबतीमध्ये ज्यांनी संशोधन केलेले डॉक्टर प्रभाकर देवसारख्यांनी त्यांच्या त्या PhDच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या मंदिराची अशी अवस्था आहे की ज्याच्याकडे अजून पुरातत्व खात्याने लक्षच दिलेलं नाही, आणि हे मी सगळं 1000 वर्षापूर्वीचं तुम्हाला सांगतो आहे. किंवा दुसरी एक घटोत्कच लेणी म्हणून आहे, ती राज्य पुरातत्व खात्याने संरक्षित केलेली आहे. त्या ठिकाणी काही एक काम केलेलं आहे, त्या प्रत्यक्ष दरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या केल्यात, पण त्या दरीपर्यंत जायचाच रस्ता नाही. म्हणजे मुख्य ज्या ठिकाणी गाव आहे ते जंजाळा जे गाव आहे, नंतर किल्ला आहे पलीकडं, किल्ला पण तुमच्या यादीमध्ये येतो, लेण्या पण तुमच्या यादीमध्ये येतात, पण तिथपर्यंत जायला रस्ताच नाही. याच पद्धतीने म्हणजे मी तुम्हाला हे औरंगाबाद परिसरातलं सांगतो जे मी ते प्रत्यक्ष फिरलं म्हणून. आंतूरला जे किल्ला आहे तो किल्ला आणि मुख्य रस्ता याच्यामध्ये 6 किलोमीटरचं अंतर आहे आणि याच्यामध्ये जायला रस्ताच नाही. ह्या सगळ्या अडचणी म्हणजे जेव्हा आपण सांगायला जातो तेव्हा मग काय आपल्याला उत्तर दिले जातात एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, पर्यटक म्हणून, हौशी छोटे मोठे अभ्यासक म्हणून, की हा रस्ता आमच्या खात्यामध्ये येत नाही, ही गोष्ट आमच्या अखत्यारीमध्ये येत नाही. असंख्य गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. एक सर्वसामान्य हौशी पर्यटक छोटा मोठा अभ्यासक म्हणून माझ्यासारख्याला प्रश्न असा पडतो की तुम्ही जेव्हा हे असे कागदी घोडे नाचवता, एक प्रकरण आम्ही पुढे आणले, त्याच्या बातमीचं कटिंग मी तुम्हाला ह्याच्यावर दाखवतो, त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ पण आम्ही करणार आहोत, की जो एक प्राचीन 2000-2500 वर्षापूर्वीचा दक्षिणापथ म्हणतात पाटलीपुत्रहून पैठणला जाणारा, तेरला जाणारा रस्ता, ज्याचे दगडी अवशेष आजही दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याच्या जवळच्या घाटामध्ये शिल्लक आहेत. याच्यावरती अतिक्रमण झालं, JCBने खोदकाम चालू आहे काही दिवसापासून. वारंवार ही गोष्ट निदर्शनास आणून दिली, पुरातत्व खात्याला ती अजूनही दिसलेली नाही. त्यांच्याकडचं एक स्टँडर्ड उत्तर तुम्हाला मी सांगतो की आमच्याकडे तो जो मार्ग आहे तो पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला नाही, त्यामुळे आमची जबाबदारी नाही. अशी कितीतरी म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्याच मागे लागून आम्ही एक समिती स्थापन करायला लावली आणि त्याच्या वतीनं एक सर्वेक्षण प्राथमिक केलं, तर अशी 54 ठिकाणं आढळली की ज्याच्यामधून फक्त 2च ठिकाणी पुरातत्व खात्यानं त्याची नोंद घेतलेली आहे. धारासूर येथे गुप्तेश्वर मंदिर आहे आणि चारठाणा. बाकीची सगळी ठिकाणं ही या पुरातत्व खात्याकडे नोंदलेली नाहीत. अशी कितीतरी ठिकाणं आहेत. म्हणजे एक तर पहिली गोष्ट तुमच्याकडं काही जणांच्या नोंदीच नाही आहेत, ही एक गंभीर बाब. दुसरी बाब, ज्यांच्या नोंदी आहेत त्याच्या संरक्षणासाठी काहीही पुरेसं केलेलं नाही आहे. आणि वारंवार जेव्हा ह्याच्या ठिकाणी सांगितलं जातं, विचारले जातात प्रश्न, तेव्हा एक सरकारी उत्तर आपल्याला मिळतं की पुरेसा निधी नाही, कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत, चौकीदारांना द्यायला पगार नाही. अशी एक ठरलेली बाबू पद्धतीची उत्तर असतात ना, किंवा हे तर उत्तर फार अतिशय अप्रतिम असतं की आपण एखाद्या प्राचीन वास्तूकडे जाणारा, मी विषय हा फक्त प्राचीन वास्तूपुरता ठेवतोय, तेही जवळपास 1000 वर्षपूर्व जुन्या, त्या ठिकाणी जाणारा रस्ता नाही आहे किंवा त्या ठिकाणचे अवशेष विखुरलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं उदाहरण आपल्याला फार असतं की ही जमीन वन खात्याकडं आहे, ही जमीन लष्कराकडं आहे, ही जमीन जिल्हा परिषदकडं आहे, ही जमीन अजून कुठे नगरपालिकेकडे आहे, महानगरपालिका, काही उत्तरं सांगितली जातात. खरं तर ह्या सगळ्या रचना काम व्हावं म्हणून केलेल्या आहेत का काम होऊ नयेत म्हणून केलेल्या आहेत? पुरातत्व खात्याची स्थापना पुरातत्व अवशेषाचं संरक्षण करण्यासाठी केलेली आहे का या ठिकाणी लोकांनी जाऊ नये म्हणून केल्या गेलेली आहे? आता जी ही नोटीस आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, ज्या ठिकाणी आम्ही गेले, म्हणजे आता ही 5वी सहल होती, 4 सहली झाल्या आमच्या, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना ते अवशेष दाखवणे, त्याच्यावर जागृती तयार करणे आणि अतिशय जी चांगली स्थळं आहेत त्याकडे लक्ष वेधणे, अभ्यासकांचं सुद्धा. या ठिकाणी तुम्ही तातडीनं केवळ फेसबुकवरती ही माहिती भेटली म्हणून कारवाई करता, फोन करता, पोलीस बंदोबस्त लावता, जसं काय आम्ही तिथे डाका टाकायला जाणार होतो. आणि दुसरीकडं प्रत्यक्षामध्ये प्राचीन वास्तूचं उत्खनन चालले JCB लावून, ते पुरावे नष्ट केले जात आहेत, जुनी मंदिरं पाडली जात आहेत. त्या ठिकाणी काही ठिकाणी गावकरी भाबडेपणानं का होईना पण जुने अवशेष दाबून त्याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम करतात आणि तुमचं काहीच लक्ष नाही. तुमचं म्हणजे ठीक आहे, आता हे पुरातत्व खात्याचं म्हणणं आमच्या अखत्यारीत येत नाही, दुसऱ्या कोणी सांगावं. आणि जर
हा मी शेवटचा मुद्दा आवर्जून तुमच्यासाठी उपस्थित करतोय. जर हे पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे आमच्याकडे काही निधी नाही, आमच्या अखत्यारीमध्ये येत नाही, त्यांचे संचालक जाहीररित्या सांगतात की यापुढं कुठलीही वास्तू महाराष्ट्रामध्ये पुरातत्व संरक्षित म्हणून घोषित करायची नाही. ठीक आहे, ही जर तुमची भूमिका असेल तर आज सध्या याच्या बाहेरच्या ज्या वास्तू आहेत, एक तर तुमच्याच्यानं होत नाही त्या सगळ्या वास्तूंचं स्वच्छता त्यांचं संरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, काय म्हणता येईल तुमचं नगरपालिका असो, महानगरपालिका असो, यांच्या ताब्यामध्ये द्या, त्यांना निधी द्या, म्हणजे ते तरी संरक्षण करतील. नंबर 2, जे तुमच्याकडं नाही पण ती वास्तू आहे या सगळ्याचं सर्वेक्षण करून तुम्ही त्या ठिकाणची जबाबदारी ज्या काही हौशी संस्था तयार असतील, याच्यासाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्था, ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती लोक मदत करायला तयार असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोक तयार असतील, त्यांच्या तरी ताब्यात द्या. हे काहीच न करता केवळ कागदपत्र नाचवणे. आणि जर हे खातं म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी असेल तर मग हे खातं ठेवायचं कशासाठी? या कर्मचाऱ्यांना दुसरीकडे कुठंतरी तुम्ही आपसाप करून घ्या. म्हणून मला तुम्हा सर्वसामान्य नागरिकांना कळकळीची विनंती आहे की ज्यासाठी आपण जबाबदार आहोत. बऱ्याच या सार्वजनिक ठिकाणच्या वास्तूंची अवस्था अतिशय वाईट करण्यात आपण जबाबदार आहोत. आपण त्या ठिकाणी घाण करतो, नको ते सांगू त्या गोष्टी आता ज्या मला व्हिडिओवर बोलता येणार नाहीत अशाच तिथं चाळे सगळे चालतात. हे आपण बाजूला ठेवून सगळेजण या प्राचीन वास्तूंच्या बाबतीमध्ये जागरूकता दाखवणार आहोत का, हा खरा गंभीर प्रश्न आहे. आणि हा आत्ता उपस्थित करायचं म्हणजे आमच्यावरती काल कारवाई झाली म्हणून आम्ही बोलतो आहोत, हा एक मुद्दा तो बाजूला ठेवूयात आपण. पण इथून पुढे जेव्हा केव्हा कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठतील तेव्हा केवळ देशातलेच नाही तर परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यायला लागतील. आणि त्यांना जेव्हा आपण ह्या अशा आपल्याकडच्या वास्तू धुळखात पडलेल्या किंवा तिची हागणदारी झालेली किंवा तिथं अतिक्रमण झालेलं दाखवू तेव्हा आपलीच मान शरमेनं खाली जाते. तेव्हा तुम्ही एक कळकळीची विनंती आहे की तुमच्या आजूबाजूच्या ज्या प्राचीन वास्तू असतील त्यांच्या संदर्भात किमान थोडी जागरूकता दाखवा आणि तुमच्या जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सांगून त्यांच्या संरक्षणात्मक उपायासाठी स्थानिक पातळीवरती काय करता येईल त्यासाठी प्रयत्न करा.